बरंच झालं म्हणजे? अगं ताई, सुंठी वाचून खोकला गेलाय म्हणायचं की. आणि आपल्याला तशी बी ती नगच आहे की. आपण त्या थेरड्याला सांगून टाकू का तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जावा, शाळेत बी पाठवू नका आणि घरला बी पाठवू नका, ठेवा तिकडच, माहेरीच राहू देत. म्हणजे काय होईल, माहेरी राहिली तर आपलं काम सोपं होईल. वाटतं तितकं सोपं काम नाही हे दुर्गी. म्हणजे इतक्या सहज सगळं सोडणाऱ्यातल्या नाही त्या. आज बघितलंच ना व, राजीनामा द्यायला नाही म्हणल्या त्या. अगं पण ताई, तू सांग की तिला. अगं तू मालकीन आहेस त्या शाळेची, तुझं ऐकणं भाग आहे तिला. घरातनं गेलीस तशी शाळेतनं बी जा म्हणावं. म्हणजे काय होईल, आपोआप आपल्या अधिपतीपासून बी लांब होईल ती. आमचा बी तोच प्रयत्न आहे. तुला काय वाटतं आम्ही त्यांना हे सांगितलं नसल? तुला त्या मुलाच्या आई वडिलांना बाहेर घेऊन जायला सांगितलं तेव्हा तेच बोललो आम्ही त्यांच्याशी, पण त्यांनी काय ऐकलं नाही. पण आम्ही थंड बसणाऱ्यातले नाही. त्यांना नोकरीवरनं काढणार आम्ही. घराबाहेर काढून एक लढाई जिंकलीच आहे आम्ही. आता एकदा का शाळेतून काढली की बस, काम झालंच आमचं. वय ताई, रस्त्यावर आली पाहिजे तिची फॅमिली. तो थेरडा तर काय कमवतच नाही आणि तिची आई बी घरातच असत्या. म्हणजे बघ, त्यांचं घर का नाही तिच्या पगारावर चालतंय. तिचा पगार जर बंद झाला का नाही, तर मग काय, मग तिला कळल का तुझ्याशी नडल्यावर काय हाल होत्या. त्यांचा तर माज उतरवायचाच आहे मला. वय ताई, ते तर तू करच. आणि हा, तू का नाही अधिपतीशी तुझ्या पद्धतीने बोल. तू त्यासनी सांग, त्या मास्तरनीच्या माग माग जायची गरज नाही आणि त्याच्या घरला बी जायची गरज नाही. काय सोनं नाही लागले तिला. कारण ताई, तू एवढं काय काय करणार आणि अधिपती तिकडे जाऊन तिच्या हातापाया पडणार, याला काय अर्थ आहे ताई? असलं काय होणार नाही आता. दुर्गे, तू तुझं काम केलंस, आम्हाला खबर द्यायचं. आता आम्ही काय करायचं हे तू आम्हाला सांगू नगस. जा, कामाला लाग. वय ताई. या पडदीची बाहेर आहे. तुम्ही लग्न केलेत ना तिच्याशी, मग तुम्हाला तुमची बायको माहित नाही? आमच्या संघ लगीन झाल्यामुळे त्यांचं आयुष्य बरबाद झालं हे कुणाला वाटतंय नेमकं? असं मास्तरीनबाई म्हणल्या का तुम्हाला? तुम्ही हे सगळं मला का विचारताय? एकदा स्वतःला विचारून बघा ना. अक्षराचा दिवसभर काही फोन आला नाहीये. ती चिडली असणार आहे माझ्यावर. मी फोन करू का तिला? अधिपती भेटला होता हे तिच्या कानावर घालायलाच हवाय. हा बोल मदन. मदन? हा बोल ना. मदन म्हणतेस तू? म्हणजे अजून राग गेलेला नाही वाटत तुझा? राग? हा, तू चिडली आहेस ना माझ्यावर? नाही नाही, असं काही नाही रे. मग फोन का नाही केलास? अरे मी शाळेच्या कामात जरा बिझी होते म्हणून नाही जमलं मला. बोल ना. सॉरी मॅडम. हा, आता ओके. अक्ष, तुझ्या तोंडून ना मदन ऐकायला कसं तरी वाटतं ग. म्हणजे असं परक कोणीतरी हाक मारतंय असं वाटतं. मॅड म्हणलीस की कसं ओके. तू मला सरळ मॅडच म्हणत जा, म्हणजे मला सगळं नॉर्मल आहे असं वाटेल. बरं ठीक आहे. सॉरी मॅड, खरंच. परत का सॉरी म्हणतेस तू? अरे नाही, मी रागाच्या भरात बरंच काय काय बोलले तुला, चिडले उगाच तुझ्यावर, म्हणून मी सॉरी म्हणते. हो ठीक आहे, किती वेळा सॉरी म्हणणार आहेस? इट्स ओके, एवढं काही नाही. नाही रे, तसं नाही, खरंच मी जरा जास्तच बोलले तुला. काय ना, मला अधिपतींबद्दल कोणी काही बोललेलं अजिबात आवडत नाही, सहनच नाही होत मला. अक्ष, पण त्यांच्याबद्दल जे माझं ऑब्झर्वेशन होतं ना तेच सांगितलं मी. नाही पण चुकीचं आहे ते. मला नाही असं वाटत. हे बघ मॅट, तू जर पुन्हा अधिपतींबद्दल काही बोलणार असेल ना तर मला अजिबात ऐकून घ्यायचं नाही. तुझ्याकडे वेगळं काही बोलायला असेल तर बोल, नाही तर मी ठेवते फोन. नाही नाही नाही, थांब 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 थांब. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. बोल. काय? हेच की तुझा नवरा आज भेटला होता मला. तुला अधिपती भेटले होते? हो. आई साहेब, या, आम्हाला वाटलंच होतं तुम्ही आम्हाला भेटायला येणार म्हणून. हा नाही म्हणजे सकाळपासून आपली भेट नाही झाली म्हणून म्हणलं. हा 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 हा, बरोबर. काय झालं?
कशाचं? काय नाही. नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना व? हा ठीक आहे तसं काय नाही. टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही म्हणून विचारलं. नाही नाही तसं काय नाही, टेन्शन काय नाही. काय नाही काय. नाही बस. आज दिवसभर कुठं होता तुम्ही? नाही म्हणजे फॅक्टरीत बी नव्हता, आमचा फोन बी उचलला नाही म्हणून विचारतोय. हा नाही, हे कामातच घेऊ तो. कसल्या? हे आपलं रोजच. सुनबाईंचं? नाही म्हणजे सुनबाईंना घरला परत आणण्याचं मोठं कामच आहे की. हा किती दिवस प्रयत्न करतोय आपण, पण यश काही येईना. आज पण तेच झालं ना व? हा म्हणजे मला कळलं नाही काय म्हणाला. आज तुम्ही सुनबाईंच्या घरला गेला होतात ना व? खरंच अधिपती भेटले होते? हो. का कसं काय 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 म्हटले ते? कधी भेटले? आज म्हणजे असं काही ठरवून वगैरे नव्हते भेटले, मग अचानकच आले समोर. आणि आणि काय म्हटले? आणि काय चौकशी केली. चौकशी करायला आले होय? बघ असा आहे माझा नवरा. असा म्हणजे? अरे म्हणजे असे माझी काळजी करणारे, चौकशी करणारे. मला सांग त्यांनी काय काय विचारलं तुला, माझ्याबद्दल काय चौकशी केली? मला सांग ना मॅडम, मला सगळं सांग, सुरुवातीपासून सांग. मला शब्दन शब्द ऐकायचे. काय म्हटले ते, एक्झॅक्टली काय म्हटले? तुला सांगू मॅडम, अधिपती असेच आहेत माहितीये. समोर असले ना की भांडतात माझ्याशी आणि मग मागून माझी चौकशी करतात. तो माहितीये का, काही दिवसांपूर्वी ते घरी आले होते स्वेटर द्यायला. दाखवायचं असतं फक्त मी भांडतोय म्हणून. काळजी असते रे त्यांना माझी. सगळं कळतंय मला. हेही कळतंय की भांडणातच प्रेम सुद्धा असतं. जाऊ दे, तू सांग मला. तू सांग काय काय म्हटले ते, माझ्याबद्दल काय विचारलं त्यांनी? अरे सांग ना, लवकर सांग, मला सगळं ऐकायचं आहे मॅड. अक्ष एवढं एक्साइट होण्यासारखं काही कारण नाहीये. म्हणजे ते फक्त तुझी चौकशी करत नव्हते. मग का आले होते? ते आपली चौकशी करायला आले होते. आपली चौकशी म्हणजे? आपली म्हणजे तुझी आणि माझी. काय झालं, तुम्ही एकदम गप्प का झालात? आज सुनबाईंच्या घरला गेलता ना हो तुम्ही? हा गेलतो. मग पुढं काय झालं? नाही काय, ते भेटल्याच नाहीत मला. मग नाही, ते त्यांचे बाबा भेटले हो. ते लई बोलले ना हो तुम्हाला? आयुष्यभर तुम्हाला कसं काय कळलं आहे साहेब? म्हणजे बोलले? हा बोलले म्हणजे ते काय आपलं इकडचं तिकडचं असं तुम्हाला कसं काय कळलं? पण तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला सगळं कळतं अधिपती. काय गरज होती का तिकडे जायची? आई साहेब नाही म्हणजे सुनबाईंना, त्यांच्या फॅमिलीला तुम्ही भेटलं पाहिजे, कळतंय आम्हाला. पण तुमची काय बी चूक नसताना तुम्ही एवढं ऐकून घ्यायचं नाही हो. नाही आता कसं आहे, शेवटी मोठे आहेत ते. बोलले दोन शब्द तर काय फरक पडतोय, जाऊ दे. पण ते सुनबाई आणि त्यांच्या फॅमिलीचं कसं आहे माहित आहे का? त्यांना असं वाटतं की आपण जे करतो ते सगळं बरोबर आणि बाकी सगळे जे करतात ते सगळं चुकीचं आहे. असं कसं असेल मला सांगा? हा अहो तुम्ही पण माणूस आहे, तुमच्या पण चुका होत्यात. मान्य करा आणि चला की वा पुढं. बर ठीक आहे, जाऊ दे, सोडा किती विषय आता तुम्ही. अहो कसं सोडा? हा ते तुम्हाला एवढं फडाफडा बोलले, आम्हाला नाही आवडलं. सारखं आपले टोमणे मारायचे, अडाणी अडाणी म्हणायचं. मान्य आहे की त्यांच्या पोरीला शिकलेला नवरा पाहिजे होता, तुमच्यासारखा कमी शिकलेला नवरा त्यांना नगवता. पण तेव्हा परिस्थिती अशी होती की झालं लग्न. म्हणजे तुमचं सुनबाईंवर प्रेम होतं म्हणजे अजून बी आहे प्रेम होतं तेव्हा, म्हणून लग्न झालं. नाही तर झालं असतं काय? पण आता झालं नवं लग्न. मग आता मागचं उकरून तुम्हाला तडातडा बोलून त्यांना काय साध्य करायचंय हो? हा की त्यांनी आपलं एज्युकेशन घेतलंय म्हणून ते शाने आणि आम्ही एज्युकेशन घेतलं नाही म्हणून आम्ही येडे? ठीक आहे, असू दे, जाऊ दे, तुम्ही चिडू नका. नाही अधिपती, तुम्हाला कोणी बोललेलं आम्हाला नाही सहन होत. आम्हाला कोणी काय बी बोलू द्या, पण तुम्हाला नाही बोलायचं. बरोबर आहे, पण आता कसं आहे, मी जावई आहे त्यांचा, त्यासने हक्क वाटला असेल, बोलले असतील, सोडा की. हा पण जावई आला तर जावायला लोक डोसक्यावर घेऊन नाचतात. यांनी काय केलं? हा
यांनी घरी आलेल्या जावयाचा अपमान केला. नाही नाही नाही, हे बरोबर नाही केलं त्यांनी. कसला राग काढला त्यांनी? सुनबाई घर सोडून गेल्याचा. नाही, सुनबाई घर सोडून गेल्या हे चुकीचंच झालंय, पण त्यांना थांबवायचा किती प्रयत्न केला आपण. हा सांगा की केला का नाही? होय की. मग फार त्यांना आमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही घर सोडून जायला तयार होतो, पण ह्या ऐकायलाच तयार नाहीत. स्वतःच म्हणणं खरं करणार, गेलं घर सोडून. त्याला आम्ही काय करणार? आणि ह्यांना माहित नाही का यांची मुलगी कशी आहे ती? ठेकेखोर, हटवादी. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, ऐकूनच घेणार नाहीत. आणि तुम्हाला एवढं बोलले तर त्यांनी बघावं आधी त्यांची पोरगी काय करते ती. आणि त्यांनी तुमचे संस्कार काढले, ह्यांच्या संस्कारांचं काय? हा सांगा की. लग्न झालेलं असताना या मित्राबरोबर वरावरा गाडीतून फिरत्यात, त्याचं काय? असू दे कसं. तुम्ही लय डोक्याला ताण करून तुम्ही बसा. काय बसा? बसा, एवढा काय मोठा इशू नाही. मोठा इशाय कसं नाही? मोठा इशाय हाय, कारण ते तुम्हाला बोलले म्हणजे आम्हाला बी बोलले, आणि आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. आता त्या सुनबाई घरला परत याव्या म्हणून आपण किती प्रयत्न करतोय, त्यांची एवढी चौकशी करतोय. त्याचं त्यांना काय हाय का? दर वेळेला आपण वाईट ते चांगले असं कसं? तुझी माझी चौकशी करत होते म्हणजे मला कळलं नाही. नाही, मलाही कळलं नव्हतं काही. एकतर ना त्यांची बोलण्याची पद्धत जाम विचित्र आहे. असं बोलतात जसं काय अंगावरच येत आहे. काय पद्धत आहे बोलण्याची, आणि प्रचंड लाऊड बोलतात. लाऊड नाही रे, रांगडी भाषा आहे त्यांची, तसेच बोलतात ते, आणि मनाने खूप चांगले आहेत. अक्ष, मला त्यांचं बोलणं वागणं सगळंच विचित्र वाटतं. पण म्हणजे अरे अचानक आले आणि मला म्हणले उतरा गाडीतनं. काही प्लीज प्लीज म्हणण्याची पद्धत आहे की नाही? आणि बरं, मी उतरल्यानंतर डायरेक्ट बोलायला सुरुवात केली. मला सवय नाही असली. हे बघ मॅड, तुला त्यांचं वागणं बोलणं आवडलं नसेल तर मी सॉरी म्हणते तुला त्यांच्या वतीने. पण तुला माहितीये का, सुरुवातीला मलाही सवय नव्हती. अरे मलाही कळायचं नाही हे चिडलेत की नॉर्मल बोलतायत. हळूहळू मला सवय झाली त्यांच्या भाषेची, आणि मग आवडूच लागली त्यांची भाषा. त्यांची भाषा, वागणं बोलणं सगळंच आवडू लागलं. कारण तू प्रेमात आहेस त्यांच्या. ते तर मी आहेच. म्हणून तुला बाकी काही दिसत नाही. बाकी काय म्हणजे? बाकी काही म्हणजे त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याचाच खुलासा करायला भेटले होते मला. काय काय गोष्टी आहेत? अक्ष, त्यांना आपल्या दोघांवर संशय. संशय? हो. तुम्ही लय लोड घेऊ नका. ते लय चांगले, आपण वाईट, असं काही नाही. त्यांच्या वागण्यावरून तर असंच वाटतंय की. नाही नाही नाही, असं खरंच नाही. आणि तुम्हीच म्हणताय की नाही कायम आपल्याला जे योग्य वाटते ते आपण करत राहायचं, आहे की नाही? लोकांना काय वाटावं आणि लोकांनी काय बोलावं ह्याच्यावर काय आपला कंट्रोल नाही आहे. नाही, आपण त्याचा विचार करायचा नाही, आपण आपलं काम करत राहायचं. आता झालंय काय, बघा, नाही म्हणलं तर पोरीचे आई वडील आहेत, त्यांची पोरगी आहे माहेरात. त्यासनी टेन्शन येणं साहजिक आहे. हो, माझा राग येणं बी साहजिक आहे. त्या रागातनं बोलले असतील, त्याच्यापेक्षा जास्त काही सिरियस नाही आहे. तुम्ही लई विचार करू नका. आता झाले काय माहिती आहे काय, कुणाची डोसकी नाही ठिकाण्यावर, त्यामुळं कुणाचं कुणाला लागणं झालाय मेळ. तुम्ही लई विचार करू नका. आता ही जी परिस्थिती आहे ती काय कायम राहणार नाही. ही वेळ आपल्या घरावरची निघून जाईल, सगळं मिटून जाईल, आणि लवकरात लवकर सगळं नीट होणार. बघा, तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. फक्त आपल्या घरात जे काय चाललंय ते सगळं नीट होणार, सगळं मिटणार, आणि लवकर होणार. बघा तर तुम्ही. अधिपती, घरातली गोष्ट घरातच राहिलेली बरी. ती बाहेर गेली का लोक चर्चा करतात. आपण विषय कशाला द्यायचा लोकांना चर्चा करायला? आता सुनबाई आपला राग त्या छोट्या छोट्या पोरांवर काढू लागल्या, त्यांना बडवू लागल्या. हे काही बरोबर आहे का? सांगा बरं. हा, ह्योच विषय मला तुमच्या संग बोलायचं होता. असं काही झालेलं नसणार आहे, हेच बोलायचं होतं, म्हणताना मी आलतो. अच्छा, म्हणजे ह्यो विषय तुमच्यापर्यंत आला तर? हा, मला कळलं सगळं. सुनबाईंनी एवढं मोठं कांड केलं शाळेत, कळणारच की. कांड? मग काय, एवढ्या बारक्या पोराला मारलं त्यांनी, हे कांडच झालं की. डोसकं फिरल्यावानी वागू लागल्यात सुनबाई. आपला राग कुणावर बी काढू लागल्या. अधिपती, हे लय घातक आहे हा आपल्यासाठी. खरं सांगतोय, लय घातक. त्यांना लवकरात लवकर शाळेतनं काढलं पाहिजे. नाही 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 मॅड, थांब थांब थांब, हे अशक्य आहे. अरे अधिपती, संशय वगैरे घेणं शक्यच नाहीये, मला माहितीये ना. असे नाहीच आहेत ते.
आणि कित्येक दिवस आमचं बोलणं झालेलं नाहीये म्हणून अक्ष जनरल चौकशी केली असती तर ठीक आहे, ते समजून घेतलंही असतं मी. पण मला डायरेक्ट त्यांनी विचारलं मास्तरीनबाईंना केव्हापासून ओळखताय, हा काय प्रश्न आहे बरं, आणि हे सगळं मला का विचारलं त्यांनी? सहज विचारलं असेल. म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं असेल की आपली मैत्री नेमकी केव्हापासून आहे. अक्ष मला तसं नाही वाटलं. म्हणजे त्यांचा टोन फार विचित्र होता. अरे मॅड, तू त्यांच्या टोनचा भाषेचा वगैरे एवढा विचार करू नको. मी सांगते ना तुला, मन मोकळ्या स्वभावाचे आहेत रे ते. त्यांच्या मनात आलं ना की ते बोलून मोकळे होतात, बाकी काही नाही. हा म्हणजे तेच ना, मनात होतं तेच विचारलं, संशय होता म्हणून मला गाठलं आणि चौकशी केली. मला नाही असं वाटत. मी चांगलं ओळखते माझ्या नवऱ्याला. नाही, मी पण चांगलाच ओळखायला लागलोय त्यांना आता. माझ्या इतकं नाही नक्कीच. नाही, तुझ्या इतका ओळखत नसेन, पण साधारण ना 2-3 भेटींमध्ये अंदाज आलाय मला. नाही काय ना, ते एकतर तुझा रिस्पेक्ट करत नाहीत आणि नीट बोलतही नाहीत तुझ्याशी, हेही खरं आहे. नाहीये, हे खरं नाहीये मॅड. पण त्यांना माझा प्रॉब्लेम आहे हे तर खरं आहे ना? नाही रे, हे पण खरं नाहीये. खरं आहे अक्ष, माझ्याबद्दल प्रॉब्लेम आहे म्हणून तर मला त्या दिवशी गाडीवरून टोमणा मारला ना. आणि काय आपण दोघं बरोबर होतो ना, म्हणून त्यांनी तुला त्यांच्या गाडीत सोबत नाही नेलं. नाही नाही आईसाहेब, बघा या असं करायची काहीच गरज नाही आहे. असं कसं म्हणताय तुम्ही? हो, त्याने त्या संकेत नावाच्या पोराला किती मारलंय, पार कपाळाला खोक पडल्या त्याच्या. आम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघून आलोय. लई म्हणजे लई मारलो, लई मारलंय. नाही नाही, मला नाही वाटत की मास्तरीनबाईंनी असं काही केलं असेल. ऐका आता, तुम्ही लागला का त्यांची परत बाजू घ्यायला? अधिपती सुनबाई येड्यावानी वागायला लागल्यात, हे बघा जरा नीट. आता आमच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केली, आम्ही समजून घेतलं, आमच्यावर राग आहे त्यांचा म्हणून वागल्या त्या. पण आता ते एवढ्याशा पोराला केवढं मारलंय. हो, त्या पोराचा जीव बिव गेला असता म्हणजे कुठवर गेलं असतं काय. आता आपला राग त्या बाहेर काढायला लागल्यात. नाही, एवढ्याशा पोराला मारणं चुकीचं आहे ही एक गोष्ट झाली, पण आपल्या शाळेतल्या शिक्षिका अशा पोरांना मारतात ही गोष्ट जेव्हा बाहेर जाईल तेव्हा आपली केवढी बदनामी होईल. बदनामी होईल काय, हो झालीच. काय अधिपती, अशा गोष्टी का नाही लपून राहत नाहीत. म्हणजे आपण 4 चांगल्या गोष्टी केल्या तर त्या काय बाहेर जाणार नाहीत, पण आपलं एवढंसं काही चुकलं तर लगेच ते बाहेर जात, लगेच त्याची पब्लिसिटी होती. ह्या अशा बातम्या इतक्या स्पीडमध्ये पसरतात. आम्हाला 2-4 फोन बी आले इतक्यात. हा, काय झालं तुमच्या सुनबाईंना? त्या अशा येड्यावानी का वागत्यात, असं पोरांना मारत्यात कशा पायी? काय ना अधिपती, लोकांना स्वतःच्या घरात काय चाललंय याच्याशी काही घेणं देणं नसतंय, पण दुसऱ्याच्या घरात काय चाललंय याच्याकडे बारीक लक्ष असतंय. त्यात आपल्या घराकडं किती लक्ष आहे लोकांचं तुम्हाला चांगलंच ठाव आहे. मग अशा घरच्या सुनेनं कसं वागलं पाहिजे सांगा की. हा, पण ह्यांना ना काही कळतच नाही. आता ह्यांच्या बऱ्याच गोष्टींकडं आम्ही दुर्लक्ष केलं, पण आता ह्या गोष्टीकडं आम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. लई सेन्सिटिव्ह मॅटर होता हो. आम्हाला जेव्हा कळलं ना, आम्ही ताबडतोब गेलो तिकडं. बरं झालं आम्ही तिकडं गेलो, कारण ते तर म्हणत होते यांना पोलिसात द्या अशी मागणी होती त्यांची. आम्ही समजवलं त्यांना. ऐक मॅड, हे बघ, तुझ्यामुळे काही झालेलं नाही आणि होणारही नाही. आमच्यामध्ये जी काही छोटी मोठी कुरबूर चालू आहे त्याला आम्हीच जबाबदार आहोत. अक्षला कुरबूर नाही, ह्याला भांडण म्हणतात, मोठं भांडण. हो ठीक आहे मोठं भांडण आहे, पण तेही मिटेल लवकर, मला माहितीये. तू नको काळजी करूस. अक्ष, मला तुझी काळजी वाटते यार, म्हणून मी सांगतोय हे तुला. तू नको काळजी करूस मॅड, मी सांगते ना तुला, ही वेळ आहे, ही पण निघून जाईल. मला माहितीये सगळं ठीक होणार आहे. अरे आत्ता अधिपती जे काही बोलतायत ते सगळं रागाच्या भरात बोलतायत रे. त्यांच्या मनात काही नाहीये तसं. मला माहितीये ना, आमचा खूप विश्वास आहे एकमेकांवर. आमच्या नात्याचा पायाच विश्वास आहे. आम्ही काही लपवत नाही एकमेकांपासून कधीच. आणि नवरा बायको तर आत्ता झालो रे आम्ही. आधी मित्रमैत्रीण होतो एकमेकांचे. त्यांचा आत्ता जो काही राग आहे ना तो सगळा माझ्यावर आहे, मला माहितीये. मला कळतंय ते, तो राग फक्त तुझ्यावर निघतोय एवढंच. आणि सॉरी तुला माझ्यामुळे हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय त्याबद्दल, पण त्यांचा राग वरवरचा आहे रे. अक्ष प्लीज, परत तू सॉरी वगैरे म्हणून मला परक नको करूस यार. हे बघ, मी मित्र आहे तुझा आणि तुझ्यासाठी काहीही करेन मी. थँक्स. तर परत थँक्स म्हणून आणखी परक नको ना करूस यार. नाही रे, तसं नाही, पण खरंच थँक्यू. आणि ऐक, त्यांच्या बोलण्याचा विचार करू नकोस.
त्यांचा राग तुझ्यावर नाहीये. ओके, त्यांना माझ्याशी डिरेक्टली बोलता येत नाही ना, म्हणून ते चौकशी करतात तुझ्याकडे. ठीक आहे, तू म्हणतेस तर तसंच असेल. पण हे बघ अक्ष, तुला काहीही मदत लागली तरी मला फक्त एक फोन कर. मी तुझ्यासाठी कायम आहे, लक्षात ठेव. हो ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट.